नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अनैतिक संबंधाच्या संशयापायी मावस भावाची केली हत्या। ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजता कहाळवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता। तो कुजलेल्या अवस्थेत होता। वावी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या आजूबाजूला रक्ताने भरलेला दगड पडलेला होता। त्यावरून डोक्यावर दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली होती हे स्पष्टपणे दिसत होते। पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतकाचे छायाचित्र काढून परिसरामध्ये, गावामध्ये आणि पोलीस स्टेशनला पाठवून ओळख पटवण्याचे काम करण्यात आले होते। अखेर मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। तो मृतदेह चिंचोली गुरव येथील दिलीप भाऊसाहेब सोनवणे, वय वर्ष 36, राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर असा याचा असल्याचे आढळून आले। अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर व मानेवर वार करून त्यास ठार मारले होते। त्याप्रमाणे वावी पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। वावी पोलिसांनी संयुक्तपणे तपासाला सुरुवात करून दिलीप सोनवणे व कृष्णा जाधव हे दोघे सख्खे मावस भाऊ होते। 31 मार्च 2024 रोजी सकाळी एका मित्रासोबत 2 मावस भाऊ पोल्ट्री फार्मवर खत भरण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले होते। मात्र 4 दिवसापासून कोणाचाच पत्ता लागत नसल्यामुळे एकाच्या नातेवाईकांनी पोलिसाकडे तो हरवल्याची संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानंतर दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी दिलीप सोनवणे याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। मृतदेहाजवळ आरोपींनी एकत्र पार्टी केल्याचे पुरावे मिळाले। चिंचोली गुरव वावी रस्त्यावर कहाळवाडी शिवारात पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना एका पडीक शेतातून काटेरी बाभळीच्या वाढलेल्या फासाआडून प्रचंड दुर्गंधी आली होती। तेव्हा त्या तरुणांनी तेथे जाऊन पाहिले असता तेथे तो मृतदेह आढळून आला। त्यांनी ही बाब पोलीस पाटील रवींद्र खरात यांनी ही बाब वावी पोलीस स्टेशनला कळविली असता प्रश्न असा होता की दिलीप ज्या दोघांबरोबर गेला होता ते दोघे कोठे आहेत। तेव्हा पोलिसांना आढळून आले की दिलीप सोनवणे यांच्यासोबत राहणारा त्यांचा मावस भाऊ कृष्णा जाधव, राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर आणि त्याचा मित्र अजय शिरसाट, राहणार चास, तालुका सिन्नर हे दोघेजण गुन्हा घडल्यापासून फरार होते। तसेच त्या दोघांचे मोबाईलही बंद होते। त्यामुळे पोलिसांचा त्या दोघांवर संशय बळावला। वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्या दोघांचा शोध घेऊ लागले होते। दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की कृष्णा आणि अजय हे दोघेजण कसारा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहेत। त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक यांनी कसारा रेल्वे स्टेशन परिसरात आणि सापळा रचून कृष्णा जाधव व अजय शिरसाट या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कृष्णा जाधव वय वर्ष 22 आणि अजय शिरसाट वय वर्ष 23 या दोघांकडे दिलीप सोनवणे यांच्या खुनाबाबत कसून चौकशी केली असता त्या दोघांनी आपणच दिलीप सोनवणे याची हत्या केल्याची कबुली दिली। त्यांनी ही हत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून केली असे उघडीस आले। पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे। तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।